मोठा दुखलं की इथं? हे हाड दुखतं नाही इथं? इथे नाजुकते का? ही नाजुकते की इथं? हो कमरेपासून काय आलं मग येतं काय? माझ्याकडे दोन कर वेळ दुखतंय. उठून बसा. सारखं पुढं. आता इकडे बघा तुमच्या मानेमध्ये इथं 4थ्या आणि 5व्या मणक्यात गॅप आहे, म्हणजे तिथे वरची ती खाली सरकली. तिथे डिस्क सरकून म्हणजे गॅप पडून भरपूर दिवस झाले, पण आता एवढं 5-6 महिन्यात 12 महिन्यात त्याच्यातली गादी फाटून बाहेर आली, सरकली. पण इथून रक्तपुरवठा डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला या हाताला होते. म्हणून मानेपासून उजा हात दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मग यार आता याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. इथून ही जी नस असते छातीला कडे, ही छातीला दुखते, इकडे काही दुखणार नाही. बसून उठले झोपून उठले कधी कधी चक्कर येतात, हा या कुशल झोपले, हात जड पडणार, बधीर पडणार, मग येणार, होतं का नाही असं? पण त्याच्याने तो त्रास वाढेल किंवा त्रास जास्त होईल. त्याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. दुसरा कमरापासून इथे गॅप आहे, इथं रक्तपुरवठा खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटरीला आणि टाचीला होत नाही. म्हणून कमरापासून उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मग येतात. त्यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. जास्त चालता येणार नाही, जास्त उभं राहता येणार नाही, जास्त मांडी घालता येणार नाही, जास्त गुडघ्या बसता येणार. म्हणून ही नस ही टाचीला कनेक्ट आहे, पायावरती उचला तुम्हाला दाखवतो. म्हणून इथं ठेवा ना पाय. आता ही जी नस आहे याला कनेक्ट आहे, तुम्ही म्हणता हे हाड दुखतं. याला रक्तपुरवठा न झाल्यामुळे तिथलं जे हाड आहे ते वाढलं गेलं, मास कमी झालं, त्याला धक्का लागून लागून, म्हणून त्या ठिकाणी धक्का लागला, वजन पडलं की दुखतं. तुम्ही म्हणता टाच दुखते, तर इथे हाड वाढलं गेलं, त्याला धक्का लागून रक्तपुरवठा न झाल्यामुळे तर ते मास सुकलं गेलं आणि हाड वाढत चाललं. जेव्हा रक्तपुरवठा होईल त्याच्यावरचं मास डेव्हलप होईल तेव्हा ते क्लिअर होईल. पण त्याला ती सायटिका नस क्लिअर होणं गरजेचं. एकदा डिस्क सेट झाली, कार्टिलेज लेवलला गेलं ना, चालू झाली की ओके. पण याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात क्लिअर होईल. समजले नियम? हा जो पालतो पूर्ण पालतो भेट. याला नियम आहे, इथून पुढे वाकून काम करायचं नाही, वाकून वजन उचलायचं नाही, उजा कुशी झोपायचं नाही, उशा 2-2 घ्यायच्या नाही, मान मोडायची नाही, वाकडे तिकडे बसायचं, झोपायचं नाही, आणि बिना बेल्टचा जास्त प्रवास करायचा नाही. हा गुडघे दुखतात का? इकडे म्हणते कमरा कधी पडेल आठवत आहे? कमरा कधी पडेल आठवत का? खुश होत होतो. माझ्याकडे काम कर. तुम्हाला काही नियम पत्ते सांगितले, गरज पडली तुम्हाला ते रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देऊ. करा अशी झाली. मोठा पायगडा डोकं इकडे डोकं करा. त्याच्यावरती याचा MRI केला मानक्याचा, त्याच्या स्पष्ट दिसतो, एक्सरे मध्ये दिसत नाही. करा अशी झाली. कमरा ठेवा जाईल. रिलॅक्स. हा उठा परत, पायकडे डोकं ठेवा. तुमचं पाय पण सरळ झोपा होता. हा उठानं झोपा सरळ. हात पुढे घ्या, हात पुढे. रिलॅक्स. बस फालतू झोपा. 2 निडल दे बरे. सील केलंय ना कमरेचं? हा नाही बस करा सही थोडं.